15 वर्षाची पोरं प्रेम करतात, 40 वर्षाची म्हातारी लग्न करतात आणि ज्यांनी हे सगळं करायला पाहिजे ते फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट आणि ओव्हरटाईम करतात. जावई लेकीपेक्षा जास्त प्रिय वाटू लागतो जेव्हा आई वडिलांना आपली लेक सासरी आनंदी दिसते. तिकडे बायको सुंदर तिकडे नवरा टकला, जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी, आणि जिकडे दोघं परफेक्ट तिकडे भांडणच. खाऊ नका, तुमच्याच घरात प्रॉब्लेम नाही, सगळीकडे प्रॉब्लेम. सुनो ना, शादीशुदा औरत सबसे ज्यादा किस पर ध्यान रखती है, अपने मोबाइल पर या अपने बच्चों पर? अपने पति पर. काय भावांनो, यंदा आहे का नाही मग बँड बाजा बारात? अहो, लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही. अगं येडे, परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का? सुनो ना, शादीशुदा औरत सबसे ज्यादा किस पर ध्यान रखती है, अपने मोबाइल पर या अपने बच्चों पर? अपने पति पर. नवरा हा शब्द उलटा वाचला की रावण हा तयार होतो, म्हणून नवऱ्याशी भांडताना विचार करून भांडत जा. त्यातला रावण कधी जागा होईल कळणार पण नाही. अहो, तुम्ही खूप आवडता हो मला. मला चालेल तुझे अगं व्हायला, तुला आवडेल का माझा अहो व्हायला? अहो, उठा की आता, तुम्हाला ऑफिसला जायला वेळ होईल ना. ऐका ना, काय खाणार? तुमचं फेवरेट मी आता बनवून आणते. अहो अहो, चहा घ्या. नाही, माझा आवाज एवढाच आहे. अहो, काय करायला सासूबाई आहेत. ए बाबा, उठ की, कामाला बिमाला जायचं नाही की तुला? काय खाणार? काय उचललास? एक फुल बटर चिकन आणि 2 बटर रोटी. अहो अहो, तुम्ही चहा घेणार का तुमच्या तोंडावर फेकून मारू? ए सोड रे. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते दोघांनाही हवं असतं. मग ते टिकवण्यासाठी भांडतातही आणि समजूनही घेतात. बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे, पण तिळगुळ खाऊन ती गोड गोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे. जी माझ्या भावाला नाही म्हटली तिचं वाटुळ होऊ दे. ओम भट स्वाहा. ज्या मुलांना लग्नाआधी गर्लफ्रेंड नसते ना, त्या मुलांना बायको खूप सुंदर भेटते. कसं आहे ना, जास्त आवडणारी लोकच भाव खातात, जसं की तू. ना त्याला काही नाव नसावे, तू रे माझा मितवा. लाटणं हे ना लय वेगळ्या प्रकारचं साधन असते बरं का. त्याच्यानं पोळी गोल होते आणि नवरा सरळ. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको. सासूला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ग? टेन्शन. भावाच्या लग्नाची हाऊस सर्वात जास्त त्याच्या बहिणींनाच असते. नवीन वर्ष येते म्हणून जास्त उड्या मारत बसू नका. कॅलेंडर बदलणार आहे फक्त, बायको तर तीच राहणार आहे.